बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी करताना लाज वाटली पाहिजे। हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधा एक ट्रान्सलेटर देऊ शकले ना दिल्लीत। रामलल्लाचं मंदिर उभारलं जात आहे, त्यांना आमंत्रणाची गरजच काय? त्यांनी रामाच्या अस्तित्वावरती प्रश्न विचारला, त्या काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसलेल्या लोकांकडून इतर काय आपण ऐकू शकतो? तुम्ही मोदीजींचा विरोध निश्चित करा, पण मोदीजींचा विरोध करत असताना तुम्ही हिंदुस्थानच्या विरोधात तर जात नाही ना, याचा तुम्ही निश्चितपणे विचार करा। नमस्कार, मी सिद्धेश। साम टीव्हीच्या खास टीम सोबत गप्पा मारण्यासाठी एक खास व्यक्ती आपल्या बरोबर आहे। खूप खूप स्वागत अजित चव्हाण। अजित चव्हाण हे एकेकाळचे खूप प्रसिद्ध पत्रकार आहेत, अँकर आहेत, वृत्त निवेदक आहेत, दांडगं वाचन आहे त्यांचं, आणि आता ते राजकारणामध्ये आहेत। भाजपचे सहमुख्य प्रवक्ता या नात्याने ते आपल्याबरोबर बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत। खूप खूप स्वागत तुमचं। माझ्यासोबत माझी टीम आहे, साम टीव्हीची वेबसाईटची टीम आणि व्हिडिओची टीम। आम्ही सगळेजण बसलेलो आहोत, काही निवडक लोक, आणि सगळेजण मिळून येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने, गेल्या काही काळात घडलेल्या काही राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत। तर आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया। बिलकुल। पहिला प्रश्न नेहमी असं असतं की निवेदक विचारतो, तर असं नको, आपण प्रेक्षकांमधूनच प्रश्नाला सुरुवात करूया। मयूर पहिला प्रश्न विचार। स्वागत आहे, स्वागत। सर, आता राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आहे आणि आता येत्या 22 जानेवारीला सर्व जे उद्घाटन आहे मंदिराचं, त्यासाठी देशभरातील सर्व नेते जे आहेत ते तिकडे येणार आहेत, परंतु यामध्ये सर श्रेय नक्की कोणाचं आहे? राम मंदिर पूर्णत्वाला गेलं याचं श्रेय सबंध जगभरामधल्या रामभक्तांचं आहे। मला असं वाटतं मयूर, हा कुणा एका माणसाचा संघर्ष निश्चित नाही, हा एका विचारधारेचा संघर्ष होता। या संघर्षाला भारताच्या स्वातंत्र्यानंतर निश्चितपणे विश्व हिंदू परिषद, संघ परिवार, भारतीय जनता पक्षातले आमचे वरिष्ठ नेते आणि निश्चितपणे महाराष्ट्रातनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा नाव संघ परिवार, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांबरोबर आपल्याला घ्यावं लागेल। पण मला असं वाटतं हा हिंदूंचा 500 वर्षांचा संघर्ष आहे, आणि मी कायम जेव्हा वाचन करतो, जेव्हा वाचतो, तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या स्वातंत्र्य युद्धाची, याला स्वातंत्र्य युद्धच म्हटलं पाहिजे, या स्वातंत्र्य युद्धाची बीजं रोवली ती राजमाता जिजाऊंनी। ज्यावेळेला औरंगजेबानं काशी विश्वनाथाचं देऊळ फोडलं होतं, त्यावेळेला मराठा सरदारांच्या अंगावरती बांगड्या फेकून तुमचं कुलदैवत फोडलं। 3 दिवस जिजाऊ देवाजवळ अन्न पाण्या वाचून बसून राहिल्या होत्या, आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज समोर आले तेव्हा जिजाऊ अंगार भरल्या डोळ्यांनी त्यांना म्हटल्या होत्या की त्या पापी औरंगजेबाला याचा हिशेब द्यावा लागेल। तेव्हापासून मराठ्यांनी आपल्या मनामध्ये रामजन्मभूमी, मथुरेची श्रीकृष्ण मंदिर आणि मथुरेचं मंदिर, आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे 2500 बुंदेल्यांना मथुरेच्या गाभाऱ्यामध्ये औरंगजेबानं कापून काढलं होतं का? तर फक्त केशवदेवरायाच्या समोर सोन्याचा कठडा लावला म्हणून। भारताच्या स्वातंत्र्यानंतर एका वेगळ्या विचारधारेचं सरकार इथं होतं। निश्चितपणे आम्ही सर्व धर्मांना समान वागणूक देणारी, आणि आता तर मोदीजींच्या सबका साथ सबका विकास या ध्येयातनं वाटचाल करणारी मंडळी आहोत। आपण बघितलं असेल, मोदी सरकारनं मुस्लिम भगिनींच्या अधिकारासाठी केवढा मोठा संघर्ष केला, त्याच्यासाठी टीका त्यांना सहन करावी लागली। पण इतिहासात जर डोकावून आपण बघितलं तर या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांचं जर दमन, म्हणजे 76 सुलतान, तुर्क, अरब, मुघल, मंगोल, अफगाणी, वेगवेगळ्या वंशांचे जे कुर्दिश ही जी लोक आली, यांचा उद्देश फक्त या देशात येऊन सोनं चांदी लुटणं नव्हता, तर आपण या वेगवेगळ्या लोकांच्या रोजनिशी आहेत, इतिहासात जर डोकावून पाहिलं तर इथल्या धार्मिक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावणं आणि मुळापासून त्या हादरवून टाकणं आणि आपल्या धर्माचा प्रचार करणं, त्याच्याकरता आनंदी छळ अत्याचार करणं, आणि म्हणून ही आपली जी प्रतीकं आहेत ह्या प्रतीकांवरती ती ध्वस्त करून त्याच्यावरती इतर धर्मियांनी प्रार्थनास्थळ उभारली, आणि आपण ते पाहत बसलो होतो। पण त्याची प्रेरणा जिजाऊ आणि शिवाजी महाराज होते, महाराष्ट्रातून ती प्रेरणा गेली। पुढं थोरल्या बाजीरावांच्या काळापासून मराठ्यांच्या राजकारणाचं धोरण तेच राहिलं की उत्तरेकडे चला, काशी मथुरा मुक्त करा, देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा। मराठ्यांनी, मला असं वाटतं, आपण या मातीनं दिलेला हा संस्कार आहे, आणि मला असं वाटतं हे शिवछत्रपतींचं स्वप्न, जिजाऊंचं स्वप्न ही एक प्रकारे पूर्ण होतंय। राम जन्मभूमी मुक्त होते, समस्त हिंदूंच्यासाठी
22 तारीख दिवाळीपेक्षाही मोठी असणार. सर, माझा तुमच्या उत्तराला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही राम मंदिराचं श्रेय जनतेला दिलंय आणि त्यात एक तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना श्रेय दिले. परंतु बाळासाहेब ठाकरेंना श्रेय देताना तुम्हाला कुठेतरी उद्धव ठाकरेंचा विसर पडतोय का असं तुम्हाला वाटतंय का? कारण की त्यांना अजून निमंत्रण मिळालेलं नाहीये आणि त्याला जोडून विरोधक तुम्ही राम मंदिराचा जो मुद्दा आहे त्याचं राजकारण करताय किंवा संजय राऊत म्हणले की राम मंदिराचा जो मुद्दा आहे तो किडनॅप केलाय किंवा राम मंदिराचं उद्घाटनाचं निमंत्रण देणारे भाजप कोण, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जातात. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? रामलल्लाचं मंदिर उभारलं जात आहे, त्यांना आमंत्रणाची गरजच काय? एखाद्या कार्यामध्ये आपण दुसऱ्याच्या लग्नात जाऊन यजमान होऊ शकतो का? जो मुद्दा सुरुवातीपासून तुमचा असतो त्याच मुद्द्यात तुम्ही महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारी असतात. आणि राम मंदिराच्या बाबतीत तर स्वतंत्र ट्रस्ट आहे, पण हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. राम मंदिराच्या आंदोलनात होतं कोण? विश्व हिंदू परिषद, संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेनं आमच्या नेत्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, हजारो कारसेवक शहीद झाले. सबंध हिंदुस्थानात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, संघ परिवाराच्या नेत्यांनी जाऊन लोकांच्या मनामनामध्ये चेतना जागवली. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया फार नव्हता, पण जी मंडळी, मी कालच काही नेत्यांशी बोलत होतो जे स्वतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये होते. आमचे नेते गिरीश महाजन, परवा मी दिवसभर त्यांच्याबरोबर होतो. 20 दिवस ते जेलमध्ये होते, मार खाल्ला. अनेक लोक महाराष्ट्रामध्ये परतच आले नाहीत, ज्यांनी तिकडे कारसेवेला गेले होते, अभिमानानं विटा आणल्या. अशा लोकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा खूप दिवस लागला होता. जे आंदोलन, म्हणजे मला तर संजय राऊतांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कुठं होतात त्या? म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट, ज्या गोष्टीवरती आपला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही, त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अतिशय खालच्या पातळीवरती बोलला जात, त्यांनाही काही अधिकार नाही. आणि पूर्णपणे देशाच्या जनतेला माहिती आहे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. अहो, ज्यांनी रामाच्या अस्तित्वावरती प्रश्न विचारला त्या काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसलेल्या लोकांकडून इतर काय आपण ऐकू शकतो? पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची हत्या करणारे लोक राजरोसपणे असे प्रश्न विचारायला जेव्हा धजावतात, त्यांना आपल्या अंतर्मनात त्यांनी डोकावून पाहिलं पाहिजे. आणि असं बोलताना आणि असं विचारताना, बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी करताना लाज वाटली पाहिजे. आणि ते जेव्हा, म्हणजे मला तर असं वाटतं हे लोक खूप कोडगे झाले, फार कोडगे येते. आम्ही विचारांचं राजकारण करणारी माणसं आहोत किंवा विचारांवरती जगणारी माणसं आहोत, इतके कोडगेपणे आम्ही वागू शकत. सर, पण तुम्ही उत्तर देणं टाळलंय की उद्धव ठाकरेंना निमंत्रण, कारण की इतर मान्यवरांना निमंत्रण गेले, उद्धव ठाकरेंना निमंत्रण जाईल का येत्या काही दिवसांमध्ये? राज ठाकरेंना पण गेले. माझं स्पष्टपणे आपल्याला सांगणं हे, परवा देखील मी एका चॅनलवरती हेच बोललो की मंदिर हे रामाचं आहे, राम सर्वांचं आहे. आणि उद्धव ठाकरेंनी राम मंदिर हवं अयोध्येत यासाठी काही केलंय का? जे बाळासाहेबांचे वैचारिक वारस असतील, आम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारस आहोत. तुम्ही राजसाहेबांच्या बद्दल बोललात, मी त्यांना बाळासाहेबांचा वैचारिक वारस मानतो. वारसा हा इमारतीचा नसतो, वारसा हा संपत्तीचा नसतो, वारसा हा विचारांचा असतो. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा जपणारी माणसं कोण आहेत? त्यांना 100% निश्चितपणे आमंत्रण जाईल. परंतु आज ज्या परिस्थितीमध्ये शिल्लक सेना उरलेली आहे ते बघितल्यानंतर आणि राम मंदिराच्या बाबतीत रामाच्याच अस्तित्वावरती प्रश्न विचारणाऱ्या, काँग्रेसच्या बरोबर जाणाऱ्या या शिल्लक सेनेला आमंत्रण देणं रामरायाला तरी आवडेल का? थोडक्यात देणार नाहीये. नाही, आणि माझं स्पष्ट असं मत आहे, तो ट्रस्टचा अधिकार आहे, त्यांनी कोणाला आमंत्रण पाठवावं. आत्ताच अलीकडेच 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या, 3 राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळालं आणि सरकारी स्थापन झालं. एक प्रश्न वारंवार विरोधकांकडून विचारला जातो की 2014 साली भाजपने वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती आणि जितक्या कोणत्याही निवडणुका होतात, अधिक जिल्हा पातळीवरती पण निवडणुका झाल्या तरी विरोधक नेहमी हाच प्रश्न विचारतात की 2 कोटी रोजगार कुठे आहेत? असं 2 कोटीच्या अनुषंगाने बघितलं तर आपण 9 वर्षाचे 18 कोटी होतात. तर विरोधकांचा असा प्रश्न आहे आणि मला वाटतं की तो पुढे आगामी निवडणुकीत पण ते विचारतीलच की आता काय डेटा आकडा वगैरे आहे का तुमच्याकडे की आतापर्यंत या 9 वर्षामध्ये किती लोकांना रोजगार मिळालाय
किंबहुना स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दलच बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आतापर्यंत केंद्राकडून महाराष्ट्रात किती रोजगार निर्मिती झालेली आहे याबद्दल तुम्ही सांगा. 2014 नंतर या देशाला असं एक नेतृत्व लाभलं की ज्या नेतृत्वानं या देशाच्या सामान्य माणसामध्ये अतिशय मोठा आत्मविश्वास जागृत केला. आज आपला देश जागतिक पातळीवरती अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. आपण ज्या इंग्रजांनी आपल्यावरती 150हून अधिक वर्ष राज्य केलं त्यांना सुद्धा मागे टाकण्याची किमया आपण केलेली. जेव्हा की जागतिक स्तरावरती आता सध्या काय सुरू आहे आपण पाहतो. जागतिक स्तरावरती दोन वेळा अतिशय महत्वाच्या देशां ज्यांच्याबरोबर आपलं ट्रेड आहे अशा देशांबरोबर आपलं ट्रेड आहे अशा देशांची युद्ध सुरू आहे. जागतिक पातळीवरती परिस्थिती अतिशय वेगळी असताना सुद्धा भारतानं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड कायम ठेवलेली आहे. छोट्या छोट्या सेक्टरचा विचार करणारे माझे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. मला फक्त इतकंच सांगायचंय, रोजगार तुलनेनं आकडेवारीचा जर विचार केला तर आज जागतिक पातळीवरती अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. मात्र स्टार्टअपच्या बाबतीमध्ये आज आपण जर नमो ॲपवरती गेलात किंवा भारत सरकारच्या कुठल्याही वेबसाईटवरती गेलात किंवा भारतामध्ये स्टार्टअप हा शब्द 2014 पूर्वी कोणी ऐकला होता का? पण नरेंद्र मोदीजींनी या स्टार्टअपच्या साठी, आणि काय होतं नुसतंच पंतप्रधानांनी भाषण केलं म्हणजे तसं होत नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्ष जगातला क्रमांक 1चा पक्ष का झाला. ज्यावेळेला आपण एखादा मुद्दा हाती घेतो त्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये पायाभूत आपण काय करतो, त्याच्यासाठी आपण केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून काही सुविधा उपलब्ध करून देतो का, त्या विषयासंदर्भामध्ये ज्याला कोणाला काही काम करायचंय किंवा ज्याचा उद्योग उभा करायचा आहे त्याच्यासाठीची सुसूत्रता आपण काय करतोय, त्याच्यामध्ये प्रशासनातल्या कुठल्या अडचणी येणार नाही ना याच्या बाबतीत आपण काळजी घेतोय का. जर पंतप्रधान कार्यालयानं माननीय नरेंद्र मोदीजींनी एखाद्या गोष्टीची जर घोषणा केली तर पीएमओ कडून, त्या संबंधित खात्याच्या मंत्रालयाकडून, त्या संबंधित राज्य सरकारकडून अंग झाडून सगळे कामाला लागतात. स्टार्टअपच्याच बाबतीत जर आपण बोलायचं झालं, मला असं वाटतं 2014 पासून ते आतापर्यंत 8 कोटीहून अधिक स्टार्टअप उद्योग भारतामध्ये सुरू झालेले. या स्टार्टअपमध्ये किती रोजगार निर्माण झाले, या स्टार्टअप मधले किती लोक असे होते की ज्यांनी कधीच आपल्या आयुष्यामध्ये उद्योग सुरू करण्याची हिंमत केली नसती, त्यांना प्रेरणा दिली नरेंद्र मोदीजींनी. त्यांना सुविधा, त्यांच्यासाठी अर्थविश्वातल्या वेगवेगळ्या लोकांना आवाहन करून त्या तरुणाईला मदत करण्याकरता उद्युक्त केलं. आज आपण एक लक्षात घ्या, आज भारत, मी स्वतः स्टार्टअपचा लाभार्थी उद्योजक आहे. आपल्याला माहिती, मी पत्रकारितेमध्ये होतो. मी पत्रकारितेतून बाहेर पडल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यामधला येवला आणि नाशिक शहरामध्ये माझ्या 2 सिमेंट पोलच्या फॅक्टरीज आहेत आणि त्या कशाच्या जोरावरती उभ्या राहिल्यात माहिती आहेत. नरेंद्र मोदीजींनी काही अशा योजना महाराष्ट्रात नाही तर संबंध देशामध्ये लागू केल्या की पूर्वीच्या काळी एखाद्या शेतकऱ्याची जर डीपी जळाली तर त्या गावातली जर डीपी जळाली त्या भागामधल्या संबंध शेतकऱ्यांना एक सीझन 2 सीझन इलेक्ट्रिसिटी मिळत नव्हती, शेती त्यांची जळत होती, संपूर्ण नुकसान होत होतं. मोदीजींनी सांगितलं, मी जे गुजरातमध्ये करून दाखवलंय ते मला संबंध देशामध्ये करून दाखवायचं आहे. वीज क्रांती, आणि त्या वीज क्रांतीच्या निमित्तानं माननीय नरेंद्र मोदीजींनी 2 शेतकरी मिळून 1 डीपी फिडर देण्याची योजना आणली. प्रत्येक राज्याला हजारो कोटी रुपये त्याच्यामधले दिले. त्या एका निर्णयानं असंख्य उद्योग उभे राहिले. त्यातला माझा 2016 पासूनचा उद्योग आहे. आज त्या उद्योगाचा टर्नओव्हर कोट्यवधी रुपये. त्याच्यामध्ये सिमेंट पोल जे ठिकठिकाणी वीजची लाईन देण्याकरता तुम्हाला वापरावे लागतात, त्या पोलचा उद्योग माझा. असंख्य शेकडो स्टार्टअप्स उभे राहिले. त्या स्टार्टअप्स मधनच जेवढा रोजगार, जेवढे उद्योजक आणि ज्या लोकांना नोकऱ्या मिळाल्यात ना, त्याची जर आकडेवारी आपण बघितली तर विरोधकांचं तोंड असंच बंद होतं. संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशीच्या बाबतीत मोदीजींनी जो आग्रह धरला, त्यामुळे आज तुम्ही बघा, कुठल्याही एखादं आपलं प्रक्षेपण असलं उपग्रहाचं, त्या उपग्रहामधले आपल्या भागातल्या कुठल्या कंपनीनं त्याला काय सप्लाय केलेलं आहे त्याची माहिती वर्तमानपत्रामध्ये येते, टीव्ही चॅनलवरती येते. आपल्या पाणबुड्या असतील, आपल्या विमानवाहू युद्धनौका असतील, हजारो कोटी रुपयांचं परकीय चलन या निमित्तानं वाचलंय. आणि मोदीजींनी स्ट्रिक्टली त्या संरक्षण क्षेत्रामधल्या ज्या आपल्या स्वदेशी कंपन्या आहेत
त्यांचं क्लस्टर नाशिकला उभं राहते. आपल्याला माहिती आहे नाशिकला देवळाली कॅम्प भागामध्ये तोफखाना स्कूल आहे लष्कराचं. देशातली अशी प्रशिक्षण शाळा आहे जी सैनिकांना वेगवेगळ्या देशातनं आपण बनवलेल्या तोफांचा मारा कसा करायचा याचं ट्रेनिंग देते. त्या ठिकाणी तोफखाना स्कूल आहे. त्यामुळे नाशिकला केंद्र सरकारनं तशा पद्धतीचं एक हब तयार करण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे. त्याचं काम सुरू झालेलं आहे. एकाच सेक्टरवरती जर आपण लक्ष दिलं, फक्त स्टार्टअप, त्याच्यातनं निर्माण झालेले उद्योग, त्याच्यातनं उभे राहिलेले उद्योजक विरोधकांचं तोंड बंद करू शकतात. त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. नाही, पण दुसरी गोष्ट अशी आहे की पहिले एक डेटा यायचा ज्याच्यामध्ये कळायचं की देशामध्ये बेरोजगार किती आहे. सरकार आल्यानंतर जे केंद्रातलं आपलं सरकार आहे तो एक डेटा आता यायचा बंद झालाय. त्यामुळे ते कळायला आता जागा नाहीये की देशात नेमके बेरोजगार किती आहेत. बऱ्याच लोकांनी त्यानंतर ट्विटरवरती पण ट्रेंड केलं. स्पर्धा परीक्षेला जे बरेच विद्यार्थी बसतात वगैरे, त्याच्यामध्ये बरेच लोक असे, ठीक आहे स्टार्टअप चांगली गोष्ट आहे, पण त्यांचा बरेच लोक जे आहेत ते सरकारी नोकरी एक सिक्युअर जॉब म्हणून बघतात. त्यासाठी त्यांनी त्यांचा असा प्रश्न आहे की सरकारी नोकरी कुठे आहेत. नीती आयोगानं आणि एक आकडा तुम्ही काय स्पेसिफिक सांगू शकला तर. नाही, स्पेसिफिक आकडे रोज बदलत असतात. आकडा काय आता आपण गुगल केला किंवा नीती आयोगाच्या वेबसाईटला गेलो तर आपल्याला लगेचच आकडा मिळू शकतो. पण माझं एक सांगणं आहे, या आकडेवारीच्या जंजाळात विरोधकच अडकतायत हळूहळू. या देशातली स्पंदनं जर तुम्हाला समजून घ्यायची असली तर तुम्ही फिरलं पाहिजे. कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टींना खूप मोठं करायचं आणि केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी काहीच केलेलं नाही असा जो कांगावा उभा करायचा, त्या कांगाव्यामध्ये हळूहळू विरोधकच फसत जातात. मी अनेकदा निवडणुका कव्हर करण्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरलेलो आहे आणि आता मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा ग्रामीण भागामधला एक पॉझिटिव्ह बदल माझ्या लक्षात येतोय. ती स्पंदनं जरी बघितलीत ना तरी विरोधकांचा विरोध हा तोकडा आहे किंवा तो मुद्द्यावरती नाहीये हे आपल्याला लगेच लक्षात येतं. आकडेवारी नाही सांगितली त्यांनी आपल्याला. नाही आकडेवारी आपल्याला आकडेवारी जर बघायची आहे, आता तुमच्या हातात मोबाईल आहे, माझ्या हातात मोबाईल आहे, आपण नीती आयोगाच्या कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी बघू शकतो. आकडेवारीवरतीची जी भांडणं आहे ती न थांबणारी आहे. बरोबर. मला असं वाटतं आपण मुद्द्यावरती बोललो तर आपल्याला योग्य गोष्टींची योग्य उत्तर मिळेल. त्यात आकडेवारी, रोजगार या सगळ्याला एक म्हणजे जोडून असा प्रश्न आहे की म्हणजे सत्ताधारी जे आहे ते आश्वासनांचं आता जबरदस्त म्हणजे एक पूर आल्यासारखं आहे. 2022 पर्यंत स्वच्छ भारत करू, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, अशी काही आश्वासनं देत आहेत. ती पूर्ण झाली का 2022 पर्यंत? कारण कांदा उत्पादक शेतकरी आहे. म्हणजे आजचं महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं, लिलाव बंद पाडले होते. मग जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तर मग शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ काय येते? याचं खूप चांगलं उत्तर मी आपल्याला देतो. सुदैवानं मी त्याच भागामधला आहे. सरकार काँग्रेसचं असू दे, सरकार भारतीय जनता पक्षाचं असू दे, सरकार कुणाचंही असू दे, आणि याच्यावरती कुठलंच राजकारण न करता मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की आमच्या सरकार आल्यानंतर आपण फार्मा प्रोड्युसर कंपन्यांचे फेडरेशन करून नाफेडच्या माध्यमातून आकडेवारी उपलब्ध आहे. म्हणजे सिद्धेसाहेब मगाशी म्हणाले की आपण आकडेवारीवरती बोललो पाहिजे. आकडेवारी उपलब्ध आहे की काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा 100 पट अधिक प्रभावी सिस्टीम तिथे कांदा खरेदीसाठी आपण ती घेतली आहे, ती सुरू आहे आणि ती अतिशय वेगानं कार्यान्वित आहे. आता कांद्याचा प्रॉब्लेम काय आहे बघा, माझे जागतिक पातळीवरती कांद्याचा दर ठरवणारी जी मंडळी आहेत ती मित्र आहेत माझे सगळे. वर्षामधला एक साधारणतः 1.5 महिना असा येतो की कांद्याचा असमतोल म्हणजे पूर्णपणे असमतोल असतो. कधी कधी कांदाच मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की कांदा हे नाशवंत पीक आहे आणि कांदा लावणी ते काढणी याच्या दरम्यानची जी सायकल आहे त्या सायकलमध्ये वर्षातनं एकदा ही वेळ येतेच, कारण आम्ही कांदा उत्पादक आहोत. ही वेळ येतेच की कांदा खूप जास्त प्रमाणामध्ये येतो आणि मध्येच त्याचं शॉर्टेजही होतं. त्यावेळेला त्याचा भाव वाढलेला असतो, इकडे तो भाव गडगडतो.
तर आता देशपातळीवरती अनेक अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडत असतात की ते सगळं पाहता देशामध्ये तो कांदा येणे आणि तिथून सप्लाय होणे याच्यामध्ये जे काही थोडे दिवस जातात ना त्याच्यानं सरकार 100% टार्गेट होतं. हे सगळं आपल्याला जर करायचं असेल तर एक गोष्ट आपल्याला करावी लागेल ती म्हणजे कांद्याची साठवणूक, कांद्यावरती प्रक्रिया करणारी केंद्र. आणि आत्ता 4-5 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावरती काम केल्यामुळं आता कुठं ते सुरू झालंय. हा जो असमतोल आहे, शेवटी एखादी गोष्ट व्हायला दिवस जायला लागतात. मी हे खूप प्रामाणिकपणे उत्तर देतोय. याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतंच, पण देशांतर्गत ग्राहकांची देखील परिस्थिती सांभाळण्याकरता केंद्र सरकारला 100% काही अप्रिय डिसिजन घ्यावे लागतात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे 100% मी शेतकऱ्याच्या बाजूनच बोलणार. इतकी वर्ष आपल्या देशामध्ये कांदा असेल, भाजीपाला असेल, आम्ही आमच्या देशात तयार झालेला, म्हणजे मी एका आकडेवारीनुसार मी आपल्याला सांगतो, साधारणतः 150 कोटीचा भाजीपाला आम्ही पिकवलेला भाजीपाला, नाशवंत भाजीपाला एका जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात आम्ही नष्ट करतो. त्याचं कारण असं की आमच्याकडे साठवणूक केंद्र नाही. मग गेली 70-75 वर्ष देशावरती राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी काय केलं? आत्ता आपण बघा की ज्या पद्धतीनं नाशिकमधनं द्राक्ष एक्सपोर्ट होत आहेत, डाळिंब एक्सपोर्ट होत आहेत, मांसासाठीचे छोटे प्राणी त्या ठिकाणून निर्यात होत आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये माझी विनंती आहे साम टीव्हीला की त्या परिसरामध्ये, माझं कालच एका एक्सपोर्टरशी बोलणं झालं की कांद्याच्या बाबतीमध्ये पुढं काय होणार आहे याच्यामध्ये. तर कांद्याचा हा जो प्रश्न आहे ना, हा वर्षातला तो 1 महिना, हा 1 महिना, भाव कमी भाव जास्त, हा सतावणारा आपल्याला पुढचे अजून 5-10 वर्ष राहणार आहे, जोपर्यंत ती सिस्टीम आपण डेव्हलप करत नाही. आणि सुदैवानं केंद्र सरकारनं आता याच्या संदर्भामध्ये फार सकारात्मक पावलं उचललेली असल्यामुळं माननीय मोदीजी पंतप्रधान असेपर्यंतच कांदा उत्पादक शेतकरी, मी ग्राहकाचं सांगत नाही, ग्राहकानं थोडाफार शेतकऱ्याचा माल महाग विकत घेतलं तर काही बिघडत नाही या मताचा मी आहे, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा. मात्र येत्या काही दिवसामध्ये मी याचं प्रामाणिक उत्तर दिलं, मी बिलकुल राजकीय उत्तर दिलेलं आहे आणि मी खरी परिस्थिती सांगितली. कारण पण मूळ मुद्दा असा आहे याच्यामध्ये, म्हणजे तुमचा हा मुद्दाही ठीक आहे, आपण मान्य करू एका लेवलवरती की ग्राहकाने 2 पैसे जास्त देऊन शेतकऱ्याचा, पण ते पैसे नेमके शेतकऱ्यालाच जाणार आहेत का याची खात्री ग्राहकाला आहे का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. आणि नंबर 2 जो त्यांनी मूळ प्रश्न विचारला तो असा की फक्त कांद्याचा प्रश्न नाहीये, अनेक शेतातली पिकं आहेत किंवा कांदा एकमेव पीक नाही, दूध म्हणजे दुधाचे दर असतील, ऊसाचा प्रश्न असेल, साखरेचा मुद्दा असेल, कापूस असेल किंवा तूर असेल, तांदूळ असेल, वेगवेगळी पिकं असतील. मूळ मुद्दा हा होता की पिकांना दुप्पट भाव मिळवून देण्याबद्दलचा जे एक वचन आहे, त्या वचनाचं, त्या डेडलाईनचं काय झालं? आपण तर कांद्याचं समजून घेऊ की बाबा कांद्याचं नाही, अजून 10-1 वर्ष जातील असं समजून घेऊ. इतर पिकांचं काय? ऊस उत्पादक शेतकरी पण आपल्याला रस्त्यावरती आलेले दिसतात, दूध उत्पादक शेतकरी पण आपल्याला वारंवार रस्त्यावर आलेले दिसतात. आलटून पालटून कुठल्या ना कुठल्या तरी शेतपिकाचे जे म्हणजे उत्पादन घेणारे जे कोणी शेतकरी आहेत त्यांना आंदोलन करण्याची वेळ सातत्याने नेमकी काय येते? म्हणजे गेल्या 9-1 वर्षांमध्ये आपण बघितलं, बरोबर ना, माझा मुद्दा चुकत नसेल, याच्यावरती तुमचं काय म्हणणं? नाही, याच्यावरती माझं स्पष्टपणे म्हणणं असं आहे की दुधाच्या बाबतीत विषय वेगळा आहे, ऊसाच्या बाबतीत विषय वेगळा आहे आणि इतर नाशवंत ठिकाणी कांद्याचा विषय वेगळा आहे. या सगळ्या विषयांमध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांना भाव, हमी भाव, दुप्पट दर मिळालाच पाहिजे, ही सुद्धा भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. परंतु आणि तसे प्रयत्नही सुरू आहेत, तसे प्रयत्न सुरू नाही आहेत. त्या प्रयत्नांना आता यश येताना दिसतंय. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. आजवर कुठल्या पंतप्रधानानं मिलेट्सचा प्रचार केला? भारतीय जनता पक्षानं गेलं वर्षभर आपलं भरड धान्य जे आहे ते भरड धान्य आपण वापरलं पाहिजे. माननीय पंतप्रधानांच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, माननीय पंतप्रधान, आम्ही मन की बात लोकांनी ऐकावं, लोकांपर्यंत ते जावं याच्यासाठी प्रयत्नशील असतो, पण आमच्या अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मन की बातला पंतप्रधानांच्या मिळत असतो. या मन की बात मधनं पंतप्रधान अशा गोष्टींचं आवाहन करतात की ज्यामुळं गेली अनेक वर्ष, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्ष हे जे सगळे प्रश्न आहेत, जे प्रश्न प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये देशाच्या जनतेनं आणि सरकारनं एकत्रित येऊन प्रयत्न करावे. आज ग्रामीण भागामध्ये आम्ही शेतकरी आहोत. सण सोडला तर आमच्या घरी पोळी होत नव्हती. ज्वारी, बाजरी, कळण्याची भाकरी, नाचणीची भाकरी
हा साधारणतः ग्रामीण भागामधल्या माणसाचा आहार होता. मिलेट्सच्या बाबतीमध्ये ज्या वेळापासून जनजागृती सुरू झाली, आता बघा तुम्हाला मी सांगतो, आता ज्वारीची भाकरी हा श्रीमंतांचा आहार झालेला आहे. हे प्रमोट करणं आणि शेतकऱ्याला त्याच्यातनं 4 पैसे मिळणं, या सगळ्या गोष्टींचा, इतक्या बारीक बारीक सूक्ष्म गोष्टींचा विचार आजवर कुठल्या पंतप्रधानांनी केला होता मला सांगा. नाही, अगदी त्याच्यावरती बरोबर. मी आणखी पुढे सांगतो. ऊसाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो की इथेनॉलशी संबंधित पॉलिसी किंवा आजपर्यंत एक महत्वाचा डिसिजन आणखी तुम्हाला मी सांगतो. माननीय अमितभाई शहा या देशाचे सहकार मंत्री झाल्यानंतर काही लोकांनी, बघा, या राज्यामधले साखर कारखाने सर्वसामान्य जनतेच्या मालकीचे आहेत आणि गेली अनेक वर्ष कैक हजार कोटी रुपये या साखर कारखान्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेला, म्हणजे माझा तर स्पष्ट आरोप आहे की 3 साखर कारखाने, त्याच्याशी संबंधित यंत्रणा आणि बाकीच्या इतर गोष्टी, ही इतकी मोठी ताकद आहे आणि त्याचे निवडणुकीत इतके मोठे परिणाम दिसतात, परंतु या गोष्टींचा राजकारणासाठी वापर करून न घेता फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी गेले 25 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रामधल्या साखर कारखान्यांचा हजारो कोटी रुपयांचा प्रलंबित विषय थेट निकाली काढला. त्याची हमी केंद्र सरकारनं घेतली. 40,000 कोटीहून अधिकचे पैसे माननीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांनी साखर कारखान्यांचे माफ केले. ते 40,000 कोटी बँकांना द्यायचे, ते केंद्र सरकार देणार आहे. ते कुणासाठी दिले? ते महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी दिले. जर ते दिले नसते तर आज काय परिस्थिती ओढवली असती? आज महाराष्ट्रात ऊसाशिवाय सिद्धेसाहेब असं एकही पीक नाहीये जे आम्हाला शाश्वत पैसे देतं. 40,000 कोटी, या 40,000 कोटीवरती महाराष्ट्रातल्या सर्व साखर कारखानदारांना दिल्लीला बोलवायचं, त्यांच्या कोणाशी तरी मिटिंग्स करून द्यायच्या आणि आम्ही तुमचं हे काम करून देतो सांगून निवडणुकीत त्यांना वापरायचं. त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांचं मतदान घ्यायचं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची. जर अमितभाईंनी सहकार मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला नसता तर महाराष्ट्रामधला साखर उद्योग पूर्णपणे मोडीत निघाला असता. शेतकऱ्यांच्यासाठी करावं लागतं आणि ते करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रत्येक गोष्टीचे निर्णय आणि डिसिजन घेत. 40,000 कोटी फार मोठी रक्कम आहे सिद्धेसाहेब. आमच्या महाराष्ट्रामधली साखर कारखानदारी, म्हणजे साखर क्षेत्रामधल्या एखाद्या तज्ज्ञाला आपण विचारा की भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घेतलेला निर्णय, याच्यात राजकारणाचा विचार नाही केला. माननीय अमितभाईंनी हा विचार नाही केला की मला महाराष्ट्रातला शेतकरी फक्त याच निवडणुकीत मतदान करेल का. तो डिसिजन, तो निर्णय हा राज्यासाठी, शेतकऱ्यासाठी, ऊस उत्पादकांसाठी घेतला. आणि याकरता माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीतही तसंच आहे, या शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीतही तसंच आहे. म्हणजे लोकांपर्यंत ही माहिती आम्ही अनेकदा सांगतो, पण मला असं वाटतं या राज्यामध्ये असे काही लोक आहेत, जातीवादी किडे यांच्या डोक्यामध्ये वळवळ करतात की महाराष्ट्रासाठी चांगलं काम करणारी माणसं कोण आहेत, त्यांचे डिसिजन्स लोकांपर्यंत पोचून सुद्धा लोकांच्या डोक्यात जातीवादाचे किडे सोडून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणाऱ्या, महाराष्ट्राला समृद्धी हायवेवरती विकासाची वाट दाखवणाऱ्या नेत्यांना कशा पद्धतीनं ही मंडळी आपल्या राजकारणासाठी चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट करतात, याची अनेक उदाहरणं आहेत. शेतकरी प्रश्न आहे माझा, म्हणजे एक विचारतो मी की शेतकरी, तुम्ही म्हणताय की शेतकरी प्रश्न, म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या, शेतकऱ्यांना एवढे कोटीचा, म्हणजे काय म्हणतात त्याला, आर्थिक मदत केली, निधी दिला. आता मागे जर बघितलं काही दिवसापूर्वी की आपण म्हणूया की नेते ते बांधावर गेले होते, शेतकऱ्यांच्या बांधावर, आणि अनेक शेतकऱ्यांचे रडतानाचे फोटो आहेत, आम्हाला मदत मिळाली नाही. ते काय होतं? जर मदत मिळाली तर मग ते काय होतं? जसे मला आपलं पारिवारिक बॅकग्राऊंड माहिती आहे, आपली शेती आहे, तुम्ही भाताचे शेतकरी आहात, आपला गाव नमुना एकदा तुम्ही बघा. आणि माझी एक विनंती आहे आपल्याला, म्हणजे याच्यात कुठलंच राजकारण नाही, काहीच गोष्टी नाही. केंद्र सरकारचे 6,000, राज्य सरकारचे 6,000 ऑनलाईन खात्यामध्ये पंचनामे. कसं असतं शेवटी बघा, सरकार कुणाचे असू देत, तुम्ही पत्रकार आहात, मी आता राजकीय व्यवस्थेमध्ये, जे प्रशासन गाव पातळीपर्यंत काम करतं ना, त्या प्रशासनाला काम करायला लावण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. शेवटी शेतकरी
हा जगला पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची. परंतु मी आपल्याला सांगतो, पंचनाम्यांच्या बाबतीत जी तत्परता आता आलेली आहे, न केलेल्या लोकांवरती ज्या पद्धतीने कारवाई झालेली आहे आणि कुठल्याही पद्धतीनं भेदभाव न करता, पूर्वी आपल्याला कोण मतदार आपला आहे, त्याचं पीक काय, याला इतकी भरपाई, त्याला तितकी भरपाई, आता असं अजिबात न राहता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट रोख रक्कम 12,000 रुपये, नुकसान भरपाईची वेगळी, पीक विम्याचा वेगळा विषय, केंद्र सरकारचे 6,000, राज्य सरकारचे 6,000. जोशसाहेब, आपण हे लक्षात घ्या की हा बदल जो आहे, हा बदल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार केंद्रात दिल्लीत ज्या वेळेला अस्तित्वात आलं ना, पूर्वीच्या काळी तुम्हाला आपल्या लहानपणी आठवत असेल की गाव जमा व्हायचा, तात्या आले का, सगळा गाव चावडीवरती तलाठी तात्यांची वाट बघत बसायचा. तो तात्या राजासारखा येणार. जी लोकांच्या हक्काचे पैसे, जे आपले पैसे, जे आता थेट आपल्या खात्यावरती जमा होतात, त्याच्यामधली जी पारदर्शकता आहे, ती पारदर्शकता साहेब एका दिवसात येत नाही. त्याकरता या देशाच्या नेत्याला, या राज्यामधल्या नेत्याला जो पक्ष तो डिसिजन घेतो, त्या निर्णय घेतल्यानंतर त्याचा भयानक पद्धतीने पाठपुरावा करावा लागतो. आणि मी अभिमानानं सांगेल, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व ज्या वेळेला ते करत होते, त्या वेळेला शेतकऱ्यांकरता आणि सामाजिक प्रश्नांकरता देवेंद्रजींनी घेतलेले निर्णय या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा मैलाचा दगड ठरतील, ते सुवर्णाक्षरानं लिहिले जातील. आणि जर मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राज्यामध्ये सध्या जी अस्थिर परिस्थिती आहे, ती अस्थिर परिस्थिती सुद्धा आपल्याला दिसली नसती. त्याचं कारण असं, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला मराठ्यांना आरक्षण दिलं आणि हायकोर्टात टिकून दाखवलं, देवेंद्रजी नुसतेच राजकारणी नाही आहेत, तर ते विधिज्ञ आहेत, लॉ मध्ये मास्टर्स आहेत. 15 दिवस राज्यामधल्या, देशामधल्या निष्णात कायदे तज्ज्ञांबरोबर बसून, म्हणजे मीडियात सांगायचं म्हणून असं नाही, ते त्यांनी कधीच सांगितलं नाही. 15 दिवस 1-2 तासाच्या वर त्यांनी झोप घेतली नसेल. म्हणजे 15 दिवस सतत सातत्यानं जागून ते हायकोर्टात टिकलं पाहिजे, याच्यासाठी कष्ट करणारे माझे नेते देवेंद्रजी फडणवीस कुठे. आणि 50 वर्ष हेडलाईन्स काढून बघा मागच्या काळामधल्या, आपण मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय, मराठ्यांना आरक्षण मिळणं अवघड आहे, अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स करणारे शरद पवार साहेब. म्हणजे मला खरंच वाटतं की माझ्यासारखी तरुण पिढी, मी मराठा समाजाचा आहे, आज आमच्यासारखे तरुण देवेंद्रजींच्या पाठीशी का उभे राहिले, कारण आम्हाला कळतंय की कुणी आमची फसवणूक केली, कुणी न्याय दिला नाही. आज ग्रामीण भागामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर वेगवेगळे समाज घटक आज वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून त्यांना इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची मदत आपल्याला मिळते. दलित समाजामधल्या माझ्या तरुण मुलांच्या करता आपण लंडनला जाऊन जर त्या वसतिगृहामध्ये जर आपण बघितलं, तर देवेंद्रजींच्या संकल्पनेतनं महाराष्ट्रामधली ही सगळी मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं महाराष्ट्र शासनानं किती मोठं काम तिथं उभं केलेलं आहे. कोट्यवधी रुपयांची फी त्या मुलांची भरली जाते. आज जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह आहेत, मुलींच्यासाठी वेगळी वसतिगृह आहेत. आणि या सगळ्यामध्ये आपण एक लक्षात घ्या की रोख पैसे, शिष्यवृत्तीचे रोख पैसे असतील, शैक्षणिक खर्चाचे रोख पैसे असतील, हे सगळं खात्यावरती पाठवा. आणि ते शासकीय यंत्रणेकडून करून घेणारा नेता माझे नेते देवेंद्रजी फडणवीस, हे नाकारता येणार नाही कोणाला. शेतकरी प्रश्नावरून आपण कुणबी आरक्षणावरती आलो, पण शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय आहे की तुमचं म्हणणं आहे की पंचनामे झालेत, ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो म्हणजे तो टायमिंगचा विषय आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावरती आता निवडणुकीच्या पुढच्या वर्षी वगैरे वारे व्हावं लागतील, तर निवडणुकीच्या तोंडावरती हे टायमिंग साधण्याचं, जर राम मंदिराचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि शेतकरी मदतीचा मुद्दा आहे, तर हे कुठे टायमिंग साधण्यासाठी वाट पाहिली जाते का? मला तर असं अजिबात वाटत नाही. म्हणजे याच्यामध्ये मला एक गोष्ट आहे बघा, जर टायमिंग साधलं आणि जर ते आम्ही करून दाखवलं, तर त्यात वावगं ते काय, शेवटी ते करून दाखवण्याची धमक असली पाहिजे. तुम्ही ते आज करा, उद्या करा, परवा करा, कधी करा. जे लोक आज मराठा आरक्षणाच्या नावानं गळा काढतायत, त्यांनी दिलं का 50 वर्षात मराठ्यांना आरक्षण? मराठा आरक्षणासंदर्भामधला एक निर्णय तरी घेतला का, एक डिसिजन तरी घेतला का? अजिबात घेतला नाही. अहो, हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधा एक ट्रान्सलेटर देऊ शकले नाही दिल्लीत, चांगले वकील देऊ शकले नाही. खासदार संभाजीराजे छत्रपतींनी लिहिलेलं पत्र माध्यमावरती फिरलं होतं, आपण त्या सगळ्यांनी बघितलेलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. ती
योग्य वेळ आल्याशिवाय ते डिसिजन्स होत नाहीत. आणि मला असं वाटतं की काय त्याच्यात ते आमच्यासारखं करण्यापेक्षा ते लोकांच्या मनासारखं जर झालं तर त्या टायमिंग साधण्याला सुद्धा अर्थ आहे असं मला नाही नाही, मला तेच म्हणायचंय की तुम्ही म्हणताय की 50 वर्षात मराठा आरक्षण दिलं का, 70 वर्षात मराठा आरक्षण आता तरी कुठे मिळालंय मराठा आरक्षण. आणि आणखी एक त्याला जोडून प्रश्न की मराठा आरक्षणाची डेडलाईन आता वाढवून दिली यांनी, मनोज जरांगे पाटलांनी. 20 तारखेला ते मुंबईत धडकणार आहेत. मराठा म्हणजे आंतरवाली सराटीतून ते मुंबईत येणार आहेत पायी चालत. त्याच्या आधी काय निर्णय होणार का मराठा आरक्षणाचा? हे बघा, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सतत सांगतायत की या संदर्भामध्ये अतिशय पॉझिटिव्ह डिसिजन होईल. राज्यामधल्या ओबीसी बांधवांवरती सुद्धा कुठल्याही पद्धतीचा अन्याय न होता ते होईल. आणि जोशी साहेब, मला असं वाटतं आपला आडनाव जोशी आहे, तुम्ही म्हणजे तो भविष्य सांगण्याचा अधिकारही तुमचा आहे. तर मला असं वाटतं ती सामलाच मी बातमी बघितली होती, मला ती बातमी अजून पण आठवते की माझ्या नेत्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे की या बाबतीमध्ये, आणि मी त्या प्रक्रियेमध्ये आहे, माझ्या अनेक जवळच्या मंडळींचा त्या थेट त्या प्रक्रियेमध्ये भाग आहे. आम्हाला त्याचं दिवसागणिक अपडेट आहे. पण ते आत्ताच माध्यमात सांगण्यासारखे मुद्दे नाही, खूप संवेदनशील मुद्दे आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देणारा एकच माईकाला आले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि यापुढं सुद्धा टिकणार. आणि याच्यात चंद्रदिवा करू मराठा समाजाला न्याय देण्याचं जर काम कोण करेल तर ते माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेब करतील. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना दोन्ही समाज हे अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदित होतील अशा पद्धतीचा डिसिजन घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आता ग्रामीण भागामध्ये या सगळ्या आंदोलनांच्या नंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण या सगळ्याचा तरुण म्हणून विचार केला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कधीच यापूर्वी घडलेलं नव्हतं. त्यामुळे माझी दोन्ही बाजूनं आंदोलन करणाऱ्या लोकांना एक विनंती आहे की आपण अनेक वर्ष, गेली शेकडो वर्ष, पिढ्यानपिढ्या एका गावामध्ये नांदणारे भाऊ आहोत. त्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटणार नाही याची काळजी सरकार म्हणून तर माझे नेते निश्चितपणे घेतील. पण सगळंच सरकारने करायचं नसतं. मी अजून आपल्याला महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण, आपण सगळे तरुण आहोत, म्हणजे इथं बसलेला एकही 35च्या पुढचा नाही. तर मला असं वाटतं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचं सामाजिक सौहार्द टिकवलंच पाहिजे. पण साहेब, या सगळ्यामध्ये प्रश्न असा येतो की तुमचे नेते तुम्ही म्हणता की सरकारचं काम नाही आहे, पण सरकारमधलेच एक मंत्री ज्या प्रकारचं भाषण देत आहेत, याचबरोबर ही जी सुरुवात झाली तो लाठीचार्ज कोणी केला ते अजून समजलं नाही. तर याविषयी काय सांगाल का? नाही, मला असं वाटतं की लाठीचार्जच्या बाबतीमध्ये त्याच वेळेला आपल्याला आठवत असेल या राज्याच्या गृहमंत्र्यांनी लोकांना सांगितलं की निश्चितपणे ही पोलिसांच्याकडनं झालेली चूक आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी राज्याच्या जनतेची माफी मागितली. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, राजकारणात लोक किती अहमपणे, किती उद्दामपणे वागतात. म्हणजे मी माझ्या नेत्याच्या प्रेमामध्ये काय माहितीये का, की ते इतके आरोप, म्हणजे मला असं वाटतं की आरोपांचा हलाहल पचवून सुद्धा लोकांना विकास कामांचा अमृत देणारा असा नेता महाराष्ट्राला लाभलाय देवेंद्र फडणवीस. म्हणजे कुठेही प्रतिमेचा अवडंबर न माजवता अगदी सहजपणे लोकांच्यासाठी थेट त्यांनी सांगितलं ना की याच्यामध्ये आम्ही कडक कारवाई करतो. त्यांनी कुठला आज नेता इतका, म्हणजे मी आजच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला नेत्यांच्या अहंगंडामुळं लोकांचे जीव जाताना आपण बघतो, तिथे त्यांनी कुठल्याही पद्धतीनं अजिबात हे न करता थेट सरळ लोकांना सांगितलं माफ करा, याच्यामध्ये आपण अशी कारवाई करू. आणि दुसरा एक याच्यामधला आणखी एक महत्वाचा विषय असा आहे की आपण भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलाय.
नाही, आणि हे जर आपण मान्य केलं पाहिजे की ते अहमपणा वगैरे बांधलं, उपमुख्यमंत्रीपद घेतलं त्यांनी. नाही, निश्चितपणे. आणि मला असं वाटतं ही खरं आहे सिद्धेशजी, म्हणजे ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे. ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी फार मोठी प्रेरणा आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष, आपण एक लक्षात घ्या, शेवटी आम्हाला, म्हणजे मी अशा घरातून येतो, आमच्याकडे आम्ही उत्तमराव नानांचा त्याग बघत बघत मोठे झालो. ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाकडून, जनसंघाकडून पहिले उपमुख्यमंत्री होते. ज्या वेळेला कुठली संसाधनं भारतीय जनता पक्षाकडे नव्हती, आम्हाला कुणाचा पाठिंबा नव्हता, आम्हाला कुठल्या तरी समाजाचा पक्ष म्हणून हिणवलं जायचं, ते बघताना आज तुम्ही बघा भारतीय जनता पक्षाचं विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, आमच्या मुस्लिम बांधवांसकट, म्हणजे ज्या पक्षाला जातीवादी पक्ष संबोधलं जायचं, आज त्या पक्षामध्ये सर्व लोक त्या प्रवाहामध्ये. ही पॉझिटिव्हिटी आपण कधी पाहणार आहोत? म्हणजे लोक काय येत आहेत? लोकांना तुम्ही जबरदस्ती आणू शकत नाही, विचारांमध्ये तुम्ही लोकांना जबरदस्ती बांधू शकत नाही. ज्या वेळेला लोकांच्या लक्षात येतं की हो, खरोखर, जसं मी अतिशय आत्मविश्वासानं सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की संघ फक्त राष्ट्रभक्ती शिकवतो. म्हणजे जे जे लोक संघावरती जातीवादाचा आरोप करतात ना, त्या लोकांनी तुम्ही संघामध्ये या आणि मग तुम्हाला कळेल. तसं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा या, भाजप काय करते. म्हणजे मी अतिशय नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगतो की असं नाही होतो. म्हणजे जो राजकारणाचा बाज मोदीजींनी आज बदललाय, एका सामान्य माणसाला, म्हणजे जे आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तुम्ही फेसबुकवरती माझी पोस्ट ऐकली असेल, गेली 15-16 वर्ष त्या कुटुंबाशी माझा स्नेह आहे. म्हणजे कालही त्यांचे भाऊ मुंबईत आले होते, मला भेटले. मी उज्जैनला गेल्यानंतर त्यांच्या घरी दर्शनाला जात होतो. एक अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस, जो नगरसेवक होतो, पहिल्यांदा आमदार होतो, मग एका महामंडळाचा अध्यक्ष होतो, दुसरं ते लॉ मध्ये त्यांनी PhD केलेली आहे आणि हिस्ट्रीमध्ये मास्टर्स आहेत, उच्च शिक्षित आहेत. एक अतिशय नम्र, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर ते तुम्हाला कधीच वाटणार नाही हा माणूस राजकारणी. अशा एका माणसाला, म्हणजे मी निवडणुकीत विजयानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या, ते खाली आले. त्यांनी, आपण माझ्या फेसबुकवरती जर बघू शकता आता की त्यांना मी तिथे हार घातला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ते भोपाळला निघाले होते. आम्ही सोबत जेवण घेतलं आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या की चांगलं मंत्रिमंडळ तुम्हाला मिळो, आणि दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्री होते. आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आपण बघा की त्यांचा ऐनवेळी मतदारसंघ बदलला होता. पहिल्यांदा आमदार झालेल्या माणसाला माननीय नरेंद्र मोदीजींनी थेट मुख्यमंत्री केलं. ही किमया, हा सामान्य माणसाचा, भारतीय जनता पार्टी हा सामान्य माणसाचा पक्ष आहे, सामान्य माणसाचा विचार करणारा पक्ष आहे. आणि माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे. आपण पत्रकार आहोत त्यामुळे बऱ्यापैकी वाचतो वगैरे वगैरे वगैरे. मला असं वाटतं की खूप वर्ष आपल्यावरती राजेवाड्यांनी राज्य केल्यामुळं स्वातंत्र्यानंतर सुद्धा मध्ययुगीन मानसिकतेतनं आपण बाहेर पडत नव्हतो. आणि जी माणसं मोगलांच्या काळात सरंजामदार होती, जी पुढे ब्रिटिशांना फितूर झाली, आणि पुढे त्याच लोकांना नंतर आपण राजकारणामध्ये निवडून देत होतो, आणि ती गुलामगिरी भारतीय समाजाची तशीच सुरू होती. आणि ती बहुसंख्याक पद्धतीने जर भारतामध्ये बघितली तर ती तशीच होती. विशिष्ट लोकांकडे साधन संपत्ती एकवटलेली होती, विशिष्ट लोकांकडे संसाधनं एकवटलेली होती, आणि तीच माणसं त्या प्रदेशामध्ये काँग्रेस पक्षामधनं देशाचं नेतृत्व करत होती. आणि त्या सरंजामशाही मानसिकतेमधनं जनताही बाहेर यायला तयार नव्हती. पण मोदीजींनी आज खरोखर सामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली की, हेच मोदीजी लोकांना भावतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला 2014 पासून प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळे एक्झिट पोल मोदीजींच्या करिश्मापुढे फेल ठरले. माझा एक प्रश्न आहे, गेले 9.5 वर्ष भाजपचं सरकार आहे, बहुमतातलं सरकार आहे, आणि एवढ्या 9-9.5 वर्षातही 80 कोटी जनतेला मोफत रेशन द्यावं लागतं. ही गोष्ट, ही बाब चांगली आहे की वाईट आहे की बरोबर आहे? मोफत रेशनच्या, म्हणजे जी रेशन कार्ड्स आहेत त्यांची संख्या ही मागच्या काळामध्ये कमी झाली आहे. दुसरा विषय याच्यामध्ये की मोफत रेशन द्यावं लागतं. हे मोफत रेशन देत असताना मी अजिबात आवाजवी विधान हे करत नाहीये, परंतु 2014 नंतर वयामध्ये आलेली पिढी वेगवेगळे प्रश्न आता निश्चितपणे विचारणार. पण मी माझ्या लहानपणी रेशन माफिया
हा एक शब्द परवलीचा असायचा. आणि रेशनच्या घोटाळ्यातून मोठमोठे बंगले, इमारती बांधलेल्या, मोठमोठे व्यवसाय सुरू केलेल्या अनेक लोकांना मी आजही ओळखतो. आज रेशनचं वाटप होत असताना त्याच्यामध्ये आलेलं जे सुसूत्रीकरण आहे आणि देशामधल्या कुठल्याही माणसाला तो कुठेही असला तरी त्याच्या रेशन कार्डवरती जे धान्य मिळतं आहे, काँग्रेसच्या काळामध्ये ते धान्य न मिळता जितका पैसा कंत्राटदार, नेते आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घशामध्ये गेला, तो सगळा पैसा खऱ्याखुऱ्या अर्थानं सामान्य जनतेपर्यंत ते रेशन पोहोचवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं तुषारजी की हा देश खूप मोठा आहे. आपण मुंबईत राहतो, पुण्यामध्ये राहतो. साधारणपणे तुम्ही 1 तासाचा प्रवास करून पालघर जिल्ह्यामधल्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये जर गेला तर तिथं आता जी कामं सुरू आहेत केंद्र सरकारने राज्य सरकारच्या निधीमधनं, मी माझ्या त्या भागामध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला मदत करून 9.5 कोटी रुपयांचा मी पाठपुरावा करून त्या भागामध्ये निधी दिलाय. ते काम बघायला मी गेलो होतो, जे 70 वर्षात मुंबईपासून 1 तासाच्या अंतरावरती झालं नाही, ते आता आमच्या सरकारमध्ये होतंय. मधल्या काळात तेही बंद पाडलं होतं. केंद्र सरकारच्या अनेक योजना या फक्त कंत्राटदारांच्या योजना होत होत्या. हे फक्त कंत्राटदार ते पैसे खाऊन गबर होत होते. तेच लोक निवडणुकांना पैसा देऊन त्याच लोकांना निवडून देत होते. मोदीजींचं सरकार आल्यानंतर रेशनचं वितरण असेल किंवा ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येणाऱ्या योजना असतील, यात फरक पडलाय. हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल, कारण तसं घडलंय. तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात की संघाच्या शाखेत या, भाजपात या, असं तुमचं विधान. खरंच काही जण आली पण तुमच्या भाजपामध्ये आली. विरोधकांनी अनेकदा आरोप पण केले की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे की काय. म्हणजे अनेक आरोप असलेले नेते तुमच्यामध्ये येतात आणि मग त्यांना धुवून काढल्यासारखं, वॉशिंग मशीन सारखं, आणि मग ते क्लीन होऊन जातात असे आरोप केले जातात. अनेक नेते असे आहेत की जे तुमच्याबरोबर आता सरकारमध्ये पण आहेत. किंवा भ्रष्टाचाराचे आरोप एकीकडे नरेंद्र मोदी यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती, आणि त्याच्यानंतर अजित पवारच महायुती सरकारमध्ये आले तेव्हाही आरोप झाले. अशी अनेक म्हणजे नावं सांगता येतील. या आरोपाकडे तुम्ही नेमकं कशा पद्धतीने बघता? कारण आधी आपल्याच पक्षामधले काही नेते याच नेत्यांवरती आरोप करतात, त्यानंतर हेच नेते मंत्रिमंडळामध्ये देखील येतात आणि सत्ता स्थापन होते, सरकार चालतात. लोकांनी या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघायचं नेमकं? मी याचं अजिबात राजकीय उत्तर देणार नाही सध्याजी. मी याचं अगदी स्पष्टपणे, खुलेपणानं, आणि मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांना विचारलेल्या प्रश्नावरती जे उत्तर मिळालं होतं तेच उत्तर इथं देणार आहे. ते मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. बघा, असं आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये एखाद्याला घेऊन त्याला आमच्यासारखं करण्यावरती भर दिला जातो. क्रमांक 1 की राजकारण राजकारणासारखंच करावं लागतं. काँग्रेसनं, आपल्याला आठवत असेल किंवा संदर्भ वाचताना आपल्या लक्षात आलं असेल की एकाच दिवसात 9 राज्य सरकार बरखास्त करणारी काँग्रेस, थेट तिथे राष्ट्रपती राजवट लावणारी काँग्रेस, आपल्या मनासारख्या निवडणुका करून घेण्याकरता त्या भागामधल्या काही अतिशय प्रांतीय देशविघातक चळवळींना सुद्धा खतपाळणी घालणारी काँग्रेस, आणि मग त्याचा भस्मासूर होताना हातबलपणे पाहणारी काँग्रेस, हे सुद्धा आपण पाहिलंय. कधी कधी लोहा लोहे को काटता है. राजकारणामध्ये काही जे डावपेच असतात ते डावपेच करावेच लागतात. त्या डावपेचांचा तो भाग असतो. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर किंवा भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय झाल्यानंतर अशा मंडळींना भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीतच राहावं लागतं किंवा वागावं लागतं. किंवा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता हा कार्यक्रम होतोय, मी सांगतो, केंद्र सरकारमधल्या एकाही मंत्र्यावरती माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली साधा भ्रष्टाचाराचा एक आरोप आजवरती होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात काही जणांची नुसती चर्चा तशी झाली होती. आज ते लोक राजकारणाच्या कुठल्या अडचणीत पडलेले आहेत हे पत्रकार म्हणून आपल्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर ते निष्ठेनं आणि अतिशय सचोटीनं करावं लागतं. इथं कुठल्याही गैरप्रकारांना थारा नाही, हे मी पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून अतिशय जबाबदारीने सांगतोय, आणि त्याची उदाहरणं पत्रकार म्हणून आपल्या डोळ्यासमोर आहे. मी बिलकुल याचं राजकीय उत्तर दिलेलं नाही. सर, तुम्ही निवडणूक संयोजक आहात. 2024 साली कोणाची सत्ता येते, म्हणजे भाजप जर जिंकली तर मग, किंवा भाजप किंवा महायुती सरकारचं जिंकलं तर मग मुख्यमंत्री कोण असतील? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे की अजित पवार? असं आहे की काही गोष्टींची उत्तर हा काळच देत असतो. पण मी तुम्हाला एक गोष्ट आपल्या सामच्या माध्यमातून निश्चितपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये
भारतीय जनता पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते आता आम्हाला स्पष्टपणे इथे दिसतंय. काय असतं माहिती का, मी तुम्हाला एक सांगतो. म्हणजे हे तुम्ही लोकसभेसाठी म्हणताय? लोकसभा निवडणुकीत तर निर्भळ, अतिशय निर्भळ, आणि मी सांगतो दावा, वेगवेगळ्या एक्झिट पोल मधनं, आताही काल परवा काही एक्झिट पोल आले, पत्रकार मित्रमंडळींनी आम्हाला प्रश्न विचारले, फोनवरून प्रतिक्रिया घेतल्या. आजपर्यंत माननीय नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेच्या झंझावाताच्या पुढं सगळे एक्झिट पोल फेल ठरले. भारतीय जनता पक्षाला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळाल्या. त्यांनी जरी जितक्या जागा सांगितल्या त्या जागांपेक्षा अधिकच्याच जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. ते आताच होणार आहे. कारण मी तुम्हाला सांगू का की एक विचारसरणी असते, एक दृष्टिकोन असतो की काहीतरी आपल्याला बदल घडवायचा आहे. आणि मला असं वाटतं की मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून साध्या छोट्या सोप्या गोष्टी आहेत. परवाला बालवीर दिवस साजरा झाला. लोकांना गुरु गोविंद सिंगांच्या 4 साहिबजाद्यांबद्दल माहिती होती का? आपली संस्कृती, आपल्या प्रेरणा, आपले विचार, आपले महापुरुष यांचं मार्केटिंग करणं जर चुकीचं असेल तर ती चूक नरेंद्र मोदीजी निश्चितपणे करतायत. आणि त्या चुकीला हा देश अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतोय. आणि आम्ही मोदीजींचे फॉलोअर, आम्ही मोदीजींना या गोष्टी करता 1000% मार्क्स देतो की या देशाच्या प्रेरणा जागृत करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलंय. वेगळं काम करणाऱ्या माणसाला ना नेहमी लोक एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होते या देशामध्ये. आणि सगळ्यांना असं वाटायचं इस देश का कुछ नहीं हो सकता. म्हणजे एक काही वर्षापूर्वीच्या चर्चा, साधारणतः चौकटच्या चर्चा सांगतो, अपने देश का भाई कुछ नहीं हो सकता. आपल्या देशाचं काही होऊ शकत नाही, आपण तर आता फारच रसातळाला चाललेलो आहोत, सगळा देश भ्रष्टाचारानं बरबटलेला आहे. 2014 पूर्वी असंच वातावरण होतं. पण आज वातावरण काय? आज परदेशामध्ये असलेल्या कुठल्याही भारतीयाला तुम्ही विचारा. आणि मी आज इथे तुमच्या इमारतीमध्ये बसलेलो आहे. वेगळा विचार करणारी जी माणसं आहेत ना, ती इतरांपेक्षा खूप पुढचं पाहणारी असतात. सोशल मीडियामध्ये खूप चर्चा, वेगवेगळे वाद प्रतिवाद सुरू असतात. एक खूप असा आपण ऐकलेलं आहे, तुम्हालाही माहिती असेल, की जो माणूस भाजपच्या बाजूने बोलतो त्या माणसाला भक्त म्हणतात अनेकदा. ही टीका तुम्हालाही कदाचित माहिती असेल की सोशल मीडियामध्ये ही चर्चा असते. भाजपची लोक ह्या टीकेकडे कसे बघतात? नाही, मला असं वाटतं की देशाच्यासाठी चांगला विचार करणाऱ्या माणसाला जर तुम्ही भक्त म्हणणार असाल तर हो, आम्ही आहोत भक्त. कारण मला एक प्रश्न मला इथे पडतो की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या देशाला परवडणाऱ्या नाहीत. आणि विशेषतः तरुणाईच्या बाबतीमध्ये तरुणाईला खूप मिसगाईड केलं जातं. शेवटी आपण ज्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलाय त्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि खूप छोट्या गोष्टी सिद्धेशी आपण जर खूप त्याचा सूक्ष्मपणे बारीकपणे जर विचार केला ना, तर विरोधक म्हणतात की आम्ही बोललो तर तुम्ही आम्हाला अर्बन नक्षली ठरवाल, शहरी नक्षलवादाचे आता खासदारांचं निलंबन झाल्यावरती देखील आणि हे सगळं अशा पद्धतीचे ते आरोप करतात. परंतु मला एक प्रश्न या सगळ्यांना विचारायचा आहे, तुम्ही मोदीजींचा विरोध निश्चित करा, पण मोदीजींचा विरोध करत असताना तुम्ही हिंदुस्थानच्या विरोधात तर जात नाही ना, याचा तुम्ही निश्चितपणे विचार करा. मोदीजींचा विरोध, मोदीजींनी खूप लोकांची टिंगल टवाळी आणि अपमान सहन केलाय. आणि जितका लोकांनी मोदीजींचा अपमान केला तेवढंच या भारताच्या जनतेनं मोदीजींवरती प्रेम केलेलं आहे, हेही सत्य आहे. म्हणजे तुम्ही जेवढा मोदीजींचा अपमान कराल तेवढं त्यांचं नेतृत्व अधिक प्रखर होत जाईल, हे या देशाच्या जनतेने बघितलेलं आहे. पण तुम्ही मोदीजींना विरोध करताना हिंदुस्थानला विरोध करायला लागलात की काय? ती जी अस्पष्ट सीमारेषा आहे ना, ती विरोधकांनी ओळखावी. नाहीतर ते या देशाच्या इतिहासामध्ये देशविरोधी लोक म्हणून ओळखले जातील. कारण मी तुम्हाला सांगतो की बघा, मोदींना विरोध करणं म्हणजे देशाला, मी तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही मोदींना विरोध करत असताना ती एक जी सूक्ष्म लाईन आहे ती सांभाळा. तुम्ही मोदींना विरोध करत असताना तुम्ही देशाला विरोध करत तर नाही ना. मला सांगा, या देशामधल्या सिस्टीमला, म्हणजे आज जर भगतसिंग असते तर निश्चितपणे
त्यांनी आपल्या संसदेत अश्रुधुराची नळकांडी फोडणाऱ्या लोकांचं कधीच समर्थन केलं नसतं. आपली जी सिस्टीम आहे सिद्धेशी, शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी पत्रकारिता सोडून मी राजकारणात का आलो. ही सिस्टीम जर तुम्हाला बदलायची आहे, तुमच्या लोकांचं काम तुम्हाला जर करायचं आहे, तुमच्या लोकांची सेवा जर तुम्हाला करायची आहे, तर 26 जानेवारी 50ला आपण जी संसदीय लोकशाही ही जी व्यवस्था स्वीकारली आहे, त्या व्यवस्थेमध्ये मला जावं लागेल, मला निवडणूक लढवावी लागेल, मला निवडून यावं लागेल, मला संसदीय पद भूषवून लोकांची सेवा करावी लागेल. परंतु सध्या आमचे विरोधक आपण यांचा पराभव करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर इतक्या टोकाला जात आहेत की ही सगळी सिस्टीम उलथून टाका, हे आपल्यासाठी नाही, अशा पद्धतीचा विखारी प्रचार करणाऱ्या नक्षलवादाच्या श्रेणीत ते सगळं जायला लागलेलं. तुम्हाला जर लोकांसाठी काम करायचं आहे ना, तर तुम्ही या सिस्टीम मध्ये आलं पाहिजे, तुम्ही राजकारणामध्ये आलं पाहिजे. मी सुद्धा आपल्यासारखं पत्रकारितेमध्ये होतो, मी ते सोडलं आणि मी माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेनं भारतीय जनता पक्षामध्ये आलो आणि मी हे विधायक काम करतोय. तुम्ही विरोध करत असताना तुम्ही या देशाच्या प्रतीकांच्या विरोधामध्ये, या देशाच्या सन्मानाच्या विरोधामध्ये, या देशाच्या संसदेच्या विरोधामध्ये, या देशाच्या तिरंग्याच्या विरोधात, या देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांच्या विरोधामध्ये तर या तरुणाईचं मन आणि मत तयार करत नाही ना. काय शेवटी निवडणुका होत राहतील, राजकीय पक्ष येत राहतील, जात राहतील. हा देश सर्वोच्च आहे, आपल्या देशाची सन्मान प्रतीकं सर्वोच्च आहेत आणि आपल्या देशामधल्या सिस्टीमच्या बाबतीमध्ये तरुणांच्या मनामध्ये आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे, अविश्वास, चीड आणि संताप निर्माण करायचा नाही. कारण या सिस्टीममध्ये तुमचा कोणीतरी भाऊ अधिकारी असतो, माझा कोणीतरी भाऊ अधिकारी असतो, कोणीतरी राजकीय नेता असतो, ही मंडळी आपल्यातलीच आहे, आपणच निवडून दिलेली, हा देश आपण चालवतोय, ही भावना आपण आपल्यासाठी चालवलेलं हे लोककल्याणकारी राज्य आहे. तर विरोधकांचं झालंय काय माहिती का, सततच्या पराभवामुळं त्यांना जे नैराश्य इतके पराकुटीला गेलेलं आहे की मोदींचा विरोध करताना ते देशाला विरोध करायला लागले. तेवढं त्यांनी फक्त जपावं, इतकंच मला सांगावं. 2024 मध्ये आम्हाला अजित चव्हाण कुठे निवडणूक लढवताना दिसणार? मला असं वाटतं मी भारतीय जनता पक्षामध्ये आता अतिशय जबाबदारीची पदं भूषवतोय आणि मी या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तरुणाईला एक गोष्ट सांगू शकेल की या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये असा एक नेता आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस. माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला देवेंद्रजींनी राज्याचा सहमुख्य प्रवक्ता केलं. मी बुद्धिजीवी प्रकोष्ठाचा राज्याचा अध्यक्ष आहे, निवडणूक संचालन समितीमध्ये मी सदस्य आहे. राज्यामधल्या अतिशय महत्वाच्या आणि मोक्याच्या पदावरती देवेंद्रजींनी त्यांनी मला नेलं. नेतृत्व घडवणं, एखाद्या तरुणाला पाठबळ देणं आणि त्याच्यातनं देशाची समाजाची सेवा करू शकेल असं पुढचं नेतृत्व घडवणं काय असतं हे माझ्यासारखे असे असंख्य तरुण देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये उभे केलेत. ते फक्त यासाठी की भारतीय जनता पक्षाची पुढची पिढी ही जनसेवेला, लोकसेवेला लागली पाहिजे, ही दूरदृष्टी असते. एक नेता नुसतंच राजकारण, निवडणुका जिंकणे आणि राज्य चालवणे असं न करता ते राज्य चाललं पाहिजे. ते राज्य चालवण्याकरता चांगले लोक आले पाहिजे, विविध क्षेत्रातल्या लोकांना आपल्याला मदत केली पाहिजे. आज मला असं वाटतं की तुम्ही जर देवेंद्रजींच्या कार्यालयामध्ये किंवा त्यांचा रोजचा प्रवास किंवा येणारी भेटणारी माणसं जर बघितली तर देवेंद्रजींच्या दैनंदिनीमध्ये सामान्य शेतकऱ्यांपासून ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, डॉक्टर्स, मिलिटरी एक्सपर्ट्स, पत्रकार, अगदी दुसऱ्या देशामधले विचारवंत सुद्धा त्यांच्या भेटण्याच्या दैनंदिन यादीमध्ये असतात. तर द्रष्टा नेता आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसच्या सारखं आम्ही दावे प्रतिदावे करून मला ही निवडणूक लढवायची, मला हे लढवायचं ते असतं. पक्ष आदेश देत असतो. पक्षानं सांगितल्यानंतर निश्चितपणे सिद्धेशी मी सांगतो की पक्ष ज्या विभागामध्ये महाराष्ट्राच्या आणि ज्या ठिकाणी मला आदेश देईल त्या ठिकाणी निश्चितपणे एक दिवस माननीय देवेंद्रजींच्या आशीर्वादानं भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवरती मी कुठल्या तरी सभागृहामध्ये सदस्य असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायला मला निश्चित आवडेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय प्रवासासाठी आणि मनमोकळेपणाने आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली त्याच्यासाठी सुद्धा. हे होते अजित चव्हाण, ज्यांनी सामच्या टीम सोबत गप्पा मारल्या, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, विरोधकांच्या प्रश्नांनाही तितक्याच तोडीसतोड उत्तरं दिली आणि स्वतःची भूमिका देखील नेमकी काय आहे आगामी निवडणुकीसाठी हे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुन्हा भेटू एका नव्या व्यक्तीसह, नव्या चर्चेसह, नव्या प्रश्नांसह. तोपर्यंत पाहत राहा साम टीव्ही न्यूज.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.